मला पुन्हा एकदा सांगायचं की जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं हे आंदोलन आता राहिलेलं नाहीये. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आज सकाळपासून उन्हामध्ये बसून त्या ठिकाणी आणि मराठा बांधव हे पाहू शकत नाही. आज वडीगोद्रीला आता रस्ता रोको सुरू झालेला आहे आणि याला जिम्मेदार नेमकं कोण आहे? याला सरकार जिम्मेदार राहणार आहे. कारण वेळोवेळी सांगून सुद्धा या गोष्टी पुन्हा पुन्हा घडत आहेत की सरकार मराठ्यांची फसवणूक करत आहे. आणि आज मनोजदादा जरांगे पाटलाच्या जीवाला जर काय झालं तर याला पूर्णपणे जिम्मेदार जे आहे सरकार असणार आहे. या ठिकाणी वडीगोद्रीला रस्ता रोको जाम झालेला आहे. खूप मोठ्या संख्येने हजारो मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत. आपण अंतरवाले त्या ठिकाणी सुद्धा लाखो बांधव आहेत. याला जिम्मेदार कोण आहे? याला जिम्मेदार फक्त सरकार आहे. आणि उद्या जरांगे पाटलांना जर काय झालं त्याला 100% सरकार जिम्मेदार असणार आहे. आणि जर पाटलांना काय झालं तर विचार करू शकणार आपली परिस्थिती आहे. उन्हामध्ये मला स्वतःला एवढा त्रास होतो. विचार करा की पाटील कंटिन्यू सकाळपासून उन्हात बसलेत. काय एक मराठा, लाख मराठा, 7 कोटी मराठा